जय हिंद। मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार। आज राज्यामध्ये असेल किंवा लातूर जिल्ह्यामध्ये असेल सर्वच ठिकाणी होमगार्डचा प्रश्न ऐरणीवर आहे। कारण होमगार्ड कसं झालंय, कामापुरता मामा असं काम झालंय। प्रशासनाने त्याचे फक्त काम करून घ्यायचं आणि त्या तुटपुंजी मदत करायचं, त्या तुटपुंजी पगार द्यायचं, हा प्रकार होमगार्डवर अन्याय करणार आहे। म्हणून बहुजन विकास आघाडीची मागणी आहे आमची गृहमंत्र्याकडे की होमगार्ड पोलिसांपेक्षा जास्त काम करतात, त्यांचं मानधन त्या पोलिसांपेक्षा जास्त असावं लागतंय। मात्र असं होत नाही। आज होमगार्ड रोजीरोटी कमवायचं आणि फक्त जेव्हा ड्युटीला बोलत तेव्हा जायचं आणि बाकी त्या ठिकाणी त्यांना बसून घरी राहावं लागतंय। म्हणून राज्य गृहमंत्र्याकडे माझी विनंती आहे की होमगार्डला न्याय देण्याचं काम आपण करावं। होमगार्ड सर्वसामान्य आहेत, जेवढी पगार पोलिसांना आहे तेवढी पगार होमगार्डला देण्यात यावी। अहोरात्रपणे होमगार्ड सेवा करतात, त्यांना आंदोलन करता येत नाही, पोलीस खात्याला होमगार्डला आंदोलन करता येत नाही, म्हणून त्याचा गैरफायदा प्रशासनाने घेऊ नये ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे। आणि आता होमगार्डच्या न्याय हक्कासाठी त्यांना तुम्ही वेट बिगारसारखं राबवू नका। होमगार्ड सुद्धा माणूस आहे, व्यक्ती आहे, तो सुद्धा सेवा करतो, तो सुद्धा आता आपत्कालीन मदत करतो। पण होमगार्डला देखील सर्वसामान्य न्याय द्यावा ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे। आचारसंहिता संपल्यानंतर बहुजन विकास अभियान एक फार मोठं आंदोलन आहे होमगार्डच्या न्याय हक्कासाठी। त्यांच्या मुलांना मला न्याय मिळावं, त्यांना न्याय मिळावं, त्यांनी सेवा करून आपलं जीवन संपूर्ण त्याच्याकडे बघितले जात नाही। बहुजन विकास अभियान एक फार मोठा उभा करणार आहे, तो तुमच्या मध्ये आपण सांगू इच्छितो। जय हिंद।